नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे तर 10वी गणित भाग 1 याच्यामधला सराव संच 6.1 मधला प्रश्न क्रमांक 5. काय दिलं आहे? एका कंपनीतील 120 कर्मचाऱ्यांकडून दुष्काळग्रस्तांसाठी जमा केलेल्या निधींची वारंवारता वितरण सारणी दिली आहे. कर्मचाऱ्यांची जमा निधीचे मध्य प्रमाण विचलन पद्धतीने काढा. इथे आपल्याला मध्य काढायचं येतो, पण मध्य प्रमाण विचलन पद्धत वापरून. ओके, तर काय दिलं आहे बघूया. सारणीमध्ये निधी रुपयामध्ये दिलं आहे. 0 ते 500ला 35 कर्मचारी संख्या, 500 ते 1000ला 28, 1000 ते 1500ला 32, 1500 ते 2000ला 15, 2000 ते 2500ला 10. ओके, तर आपल्याला मध्य प्रमाण विचलन पद्धतीने समजा मध्य काढायचं असेल तर 5 कॉलम आखायचे आहेत. 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6. त्याच्यामध्ये पहिला काय असणार आहे? वर्ग निधी, म्हणजे वर्ग असणार आहे. त्याच्यानंतर वर्ग मध्य, नंतर विचलन DI, त्याच्यानंतर UI वारंवारता आणि FIUI. ओके, तर वर्गामध्ये काय लिहायचं आहे? निधी जो दिला आहे ना सारणीमध्ये, ते 0 ते 500, 500 ते 1000. त्याच्यानंतर वर्गमध्य म्हणजे ह्याचा 0 ते 500चा मध्य काय? 250, 500 ते 1000चा 750, 1000 ते 1500चा 1250, 1500 ते 2000चा 1750, 2000 ते 2500चा 2250. ओके, इथे आपल्याला गृहीतमध्ये काय यायचं आहे? हे बघा, या 5 जणांमध्ये मध्ये कोण आहे? 1250. 1250 काय आहे? गृहीतमध्ये, त्याला काय म्हणतात? A. इथे आपण सिम्बॉल देऊया, A म्हणतात तो. त्याच्यानंतर DI कसं काढायचा? XI वजा A. ओके, XI म्हणजे काय? वर्गमध्ये. वजा 1250, 250 वजा 1250 किती होतं? 1000, म्हणजे -1000. 750 वजा 1250 वजा 500 होतं. 1250 वजा 1250 0. त्याच्यानंतर 1750 वजा 1250 500. 2250 वजा 1250 1000 अधिक 1000 आहे ना. ओके, त्याच्यानंतर UI कसं काढायचं? DI म्हणजे हे वजा 1000 भागिले G म्हणजे काय? DI मधला महत्तम सामायिक विभाजक म्हणजे 500. 500ने भाग जाऊ शकतो सगळ्यांना, त्याच्यामुळे 500 घेऊया. तर DI काय? वजा 1000 भागिले 500, वजा 1000 भागिले 500 काय येतं? वजा 2. त्याच्यानंतर वजा 500 भागिले 500 वजा 1, 0 भागिले 500 0, 500 भागिले 500 1000 भागिले 500 2. ओके, त्याच्यानंतर वारंवारता जी दिली आहे ती ह्या ग्रुपमध्ये लिहायचं आहे. याला 35, याला 28, 32, 15 आणि 10. ओके, आता ह्या दोघांचा गुणाकार तो म्हणजे FIUI. ओके, ते लिहायचं आहे. तो 35 गुणिले वजा 2 वजा 70, 28 गुणिले 1 वजा 28, 32 गुणिले 0 0, 15 गुणिले 1 15, 10 गुणिले 2 20. आता याची बेरीज काय येते? समेशन FI बरोबर 120. ओके, याची बेरीज म्हणजे समेशन FI. त्याच्यानंतर समेशन FIUI, यांची बेरीज काय येते? या सगळ्यांची वजा 63 येते. ओके, आता आपल्याला मध्य प्रमाण विचलन पद्धतीने मध्य काढायचं. त्यामुळे सूत्र काय त्याचं? मध्य x बार बरोबर A प्लस U बार G. ओके, तर आपल्याला A माहिती आहे, G पण माहिती आहे मसावी. U बार काढण्यासाठी काय करावं लागेल? U बार बरोबर समेशन FIUI भागिले समेशन FI. ओके, FIUI काय? -63 भागिले समेशन FI 120. ह्या दोघांचा भागाकार काय येतो?
0.525. ओके. तर आता ह्याच्यामध्ये ॲड करायचं ते एक्स बार बरोबर एक आहे विचलन 1250 अधिक कंसामधले मायनस चिन्ह असल्यामुळे 25 गुणिले जी काय 500. तर पहिलं गुणाकार करूया. ओके. 1250 वजा लिहूया इथे. या दोघांचा गुणाकार काय तो 262.5 वजा चिन्ह असल्यामुळे वजा लिहिलं आहे. ओके. त्याच्यानंतर दोघांची वजाबाकी काय येते 987.5. ओके. हे 987.5 काय आलं कर्मचाऱ्यांच्या जमा निधीचा मध्य. ओके. तो पण मध्य प्रमाण विचलन पद्धतीने हा आलेला आहे. ओके. धन्यवाद. नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं येतं 10वी गणित भाग 1 त्याच्यामधलं प्रकरण 6 सांख्यिकी. त्याच्यामधलं सराव संच 6.1 मधलं प्रश्न क्रमांक 6. काय दिलं आहे एका कारखान्यातील 150 कामगारांची साप्ताहिक पगाराची वारंवारता वितरण सारणी दिली आहे ही. त्यावरून कामगारांच्या साप्ताहिक पगाराचं मध्य प्रमाण विचलन पद्धतीने काढायचं आहे. ओके. कामगारांच्या साप्ताहिक पगाराचं मध्य प्रमाण विचलन पद्धतीने काढायचं आहे. काय दिलं सारणीमध्ये साप्ताहिक पगार दिला आहे कामगारांची संख्या दिली आहे 1000 ते 2000साठी 25, 2000 ते 3000साठी 45, 3000 ते 4000साठी 50, 4000 ते 5000साठी 30. ओके. तर आपल्याला मध्य प्रमाण विचलन पद्धतीमध्ये काय करायचे 6 कॉलम आखायचे आहेत. ओके. पहिल्या कॉलममध्ये नेहमीसारखा वर्ग तो साप्ताहिक पगारामध्ये हा जसं तसं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर वर्गमध्य ह्या वर्गाचा वर्गमध्य 1000 ते 2000चा वर्गमध्य काय 1500, 2000 ते 3000चा 2500, 3000 ते 4000चा 3500, 4000 ते 5000चा 4500. ओके. त्याच्यानंतर डी आय आपल्याला तिसऱ्या कॉलममध्ये काढायचं आहे. तो कसा काढतात एक्स आय म्हणजे वर्गमध्य वजा ए म्हणजे काय हे गृहीत मध्य म्हणजे काय ह्या वर्गाचा गृहीत मध्य काढायचं आपल्याला. तर आपण 2500 घेऊया 2500 एक्स आय वजा 2500. ओके. कमी संख्या घेऊया 3500 पण घेऊ शकतो पण 2500 घेऊया आपण. आता एक्स आय 1500 वजा 2500 काय होतं वजा 1000 याच्यामध्ये लिहायचं. 2500 वजा 2500 0, 3.5 वजा 2500 1000 अधिक 4.5 वजा 2500 2000. ओके. त्याच्यानंतर यू आय बरोबर डी आय म्हणजे हा कॉलम हा काय आलेला आपला हा भागिले जी म्हणजे काय ह्याचा महत्तम सामायिक विभाजक म्हणजे मसावी 1000 आहे. ओके. तर आपण डी आय भागिले जी बरोबर 1000 घेऊया. आता डी आय 1000 भागिले 1000 वजा असल्यामुळे वजा 1 इथे 0 येणार, इथे 1 येईल, इथे 2 येईल. ओके. त्यानंतर वारंवारता जो हा कॉलम दिला आहे कामगाराची संख्या तो आपल्याला जसं तसं लिहिलेला आहे. या सगळ्यांची बेरीज म्हणजे समिशन एफ आय म्हणतात वारंवारताला. ती बेरीज आपल्याला खाली लिहायची इथे. या सगळ्यांची बेरीज किती होते 150 येते. ओके. त्यानंतर एफ आय म्हणजे हा कॉलम, यू आय म्हणजे हा. या दोघांचा गुणाकार तो इथे लिहायचे 25 गुणिले वजा 1 वजा 25 इथे 0, 50 गुणिले 1 50, 30 गुणिले 2 60. सगळ्यांची बेरीज ती म्हणजे समिशन एफ आय यू आय तिथे खाली लिहायची. किती येते 85 होते. ओके. आता आपल्याला मध्य प्रमाण विचलन पद्धतीने मध्य काढायचं ना. मध्य प्रमाण विचलन पद्धतीचे सूत्र काय हे मध्य बरोबर ए प्लस यू बार जी. ए आपल्याला माहिती आहे जी माहिती आहे, यू बार फक्त काढायचं आहे. तर यू बार कसा काढतात यू बार बरोबर समिशन एफ आय यू आय भागिले समिशन एफ आय. ओके. समिशन एफ आय यू आय काढलेलं आहे आपण हे 85 भागिले समिशन एफ आय म्हणजे हा कॉलम 150. या दोघांचा भागाकार किती येतो 0.57. ओके. आता ह्या मध्याच्या सूत्रामध्ये आपल्याला किमती भरायच्या. ए बरोबर काय मानलं होतं आपण 2500 अधिक यू बार बरोबर काय काढलं आहे 0.57 ते कंसामध्ये लिहूया गुणिले जी काय मसावी 1000. पहिल्या दोघांचा गुणाकार करूया 2500 अधिक 0.57 गुणिले 1000 570. आता दोघांची बेरीज किती येते
3070. ओके, हे 3070 काय आलं आहे? कामगारांच्या साप्ताहिक पगाराचा मध्य किती आला आहे? 3070 रुपये. ओके, जर तुम्हाला कोणते प्रश्न येत नसेल तर तुम्ही कमेंट करू शकता. धन्यवाद.